नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. शनिवारी आलेले इलेक्शन रिझल्टच्या जोरावर बँक निफ्टीमध्ये आज जबरदस्त तेजी बघायला मिळाली. शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलेलं, जर महायुती सरकार पूर्ण मेजॉरिटीनं आलं तर एक गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळू शकतं. कारण राज्यसभेच्या सीट्स या गव्हर्नमेंटवर ठरतात, त्याचा कोटा ठरतो आणि राज्यसभेमध्ये BJPला बहुमताची आवश्यकता आहे बिल पास करून घेण्यासाठी. त्यामुळं स्टेट इलेक्शनसुद्धा मार्केटसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं त्याचा प्रभाव आज आपल्याला बघायला मिळाला. BJPला आलेलं क्लिअर मॅन्डेट आणि महायुतीला आलेलं क्लिअर मॅन्डेट यामुळं मार्केटमध्ये पूर्णतः तेजीचा माहोल राहिला. निफ्टी जो आहे तो गॅप ऑफ ओपनिंगसह 24,200च्या 300च्या वर एव्हाना जाऊन मॉर्निंग सेशनलाच टेपलेला एव्हाना. बँक निफ्टीमध्ये 1,1200 पॉईंटची तेजी, सेन्सेक्समध्ये 1,1200 पॉईंटची तेजीसुद्धा ड्युरिंग डे आपल्याला बघायला मिळालेली. इन बिटवीन थोडीशी डीप आलेली एक प्रॉफिट बुकिंग 24,300वरून निफ्टी 24,050पर्यंत आलेला एव्हाना. बँक निफ्टीसुद्धा 52,300-400वरून खाली बिलो 51,800 52,000च्या खाली आलेलं, पण परत पुन्हा सक्षम राहायला, रिकवर करायला आणि चांगलं बाईंग आलं एव्हाना. शॉर्ट कवरिंगसुद्धा थोडं बघायला मिळालं. जे काही शॉर्ट्स अडकलेले ते अजूनही थोडं रिकवर व्हायचे. 24,500च्या वरती शॉर्ट कवरिंग खऱ्या अर्थाने येऊ शकतं असं मला वाटतं. पण जो काही शॉर्ट टर्म ट्रेडर्स आहेत त्यांचे मात्र आज 24,000च्या वरती मार्केट गेल्यामुळं बऱ्यापैकी जे आहेत ते एक्झिट पोझिशन्स झालेले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे जर निफ्टीनं 24,000 उद्याच्या सेशनला मेंटेन ठेवला ह्या वीकमध्ये तर फर्दर अपमूव आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते असं दिसतं. त्यामुळे उद्यासाठी काम करायचं असेल तर निफ्टी 24,200च्या वर मेंटेन राहिला तर 24,500पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. लोअर लेवलला 24,000 एक फर्स्ट सपोर्ट आहे. 24,000च्या खाली आला तर 23,850-900 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, जिथून परत पुन्हा मार्केट बाउन्स घेऊ शकतं. पण मला वाटतं उद्या जर 24,200 एक खूप महत्त्वपूर्ण लेवल आणि सपोर्ट आहे, त्याच्यावर मेंटेन राहिला तर निश्चित आपल्याला 24,500पर्यंत निफ्टी गेलेली बघायला मिळू शकते उद्या त्या सेशनमध्ये. अदरवाईज 24,200च्या खाली मायनर 24,000पर्यंत निफ्टी येऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 52,300च्या अबाव 52,500 एक टार्गेट आहे, जिथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे बँक निफ्टीचा. तिथं पण बँक निफ्टी जाऊ शकते 52,500 आणि निफ्टीमध्ये 24,500 दोन लेवल क्रॉस होणं गरजेचं आहे, तर फर्दर अप येऊ शकते. पण उद्या सेशनला मला वाटत नाही, कारण 1,000 पॉईंटची तेजी निफ्टीमध्ये आलेली आहे. बँक निफ्टीमध्ये 2,000 पॉईंटची तेजी आलेली आहे फक्त 2 ट्रेडिंग सेशनमध्ये. त्यामुळे एखादं मला वाटतं मार्केटमध्ये एखादं डीप येऊ शकते, कदाचित एखादं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. जे काही 1-2 दिवसामध्ये लोअर लेवलला बाईंग केलं आहे ते कदाचित एक्झिट होताना बघायला मिळू शकतं का, हे बघणं गरजेचं आहे. पण जर खाली आलं नाही मार्केट, निफ्टीमध्ये 24,000 लेवल प्रोटेक्ट राहिली, बँक निफ्टीमध्ये 52,000 लेवल प्रोटेक्ट राहिली, तर फर्दर शॉर्ट करून घेऊन मार्केट आणखी वर जाऊ शकते. म्हणा 24,500च्याही वर निफ्टी आणि बँक निफ्टी 52,500च्या वर. त्यामुळे उद्यासाठी निफ्टीसाठी फर्स्ट रेजिस्टन्स 52,500 वर फर्दर रॅली येऊ शकते. निफ्टीमध्ये 24,500 फर्स्ट टार्गेट आहे. 24,500च्या वर मेंटेन राहिलं तर फर्दर रॅली येऊ शकते. 24,200च्या खाली आला तर निफ्टी 24,000पर्यंत येऊ शकतं आणि बँक निफ्टी 52,200च्या खाली आला तर 52,000पर्यंत येऊ शकते. या सपोर्ट झोनला तुम्ही बाय करू शकता आणि ह्या लेवल्सनुसार उद्या बँक निफ्टीमध्ये तुम्ही निश्चित ट्रेड करू शकता. मार्केटनं थोडंसं पॉझिटिव्ह बायस पकडला असं मला वाटतं, त्यामुळे बाय ऑन डिप ही स्ट्रॅटर्जी आपल्याला निश्चित कारगर ठरेल. आज NSEमध्ये 1,783 शेअर्स वाढले, त्या बाजूला 744 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 43 शेअर्स वाढले, त्या बाजूला 7 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये जास्त आहे, निफ्टीमध्ये सुद्धा जास्त आहे. म्हणा सेक्टर इंडिसायझेसमध्ये सगळ्या सेक्टर्समध्ये चांगलं बाईंग आहे. ब्रॉड बेस बँक्स, IT, फार्मा, मेटल, ऑटो सगळ्या सेक्टर्समध्ये बाईंग झालेलं बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा उद्या. युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाऊ फ्युचरसुद्धा 250 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. मग ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह राहिलं तर आपण परत पुन्हा पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. फक्त बघणं गरजेचं आहे की FIचं सेलिंग ड्युरिंग डे उद्या येऊ शकतं का, कारण आज निकालाचा इम्पॅक्ट होता, त्यामुळे बऱ्यापैकी दिवसामध्ये आलेली डिप ब्रॉट इन टू झाली. FIची शुक्रवारी आकडेवारी सेलिंगचीच आहे, पण कमी आहे. 1,200 करोडचं सेलिंग FIने केलं. त्या बाजूला DIने 1,700 करोडचं शुक्रवारी खरेदी केलेलं, तरीही चांगली मार्केटमध्ये रॅली बघायला मिळालेली आहे आपल्याला. त्यामुळे जर FIचं सेलिंग कमी राहिलं तर निश्चित आपण पॉझिटिव्हमध्ये उद्या मेंटेन राहू शकतो आणि फर्दर 24,500 आणि 52,500पर्यंत निफ्टी आपल्याला उद्या गेलेली बघायला मिळू शकते. FIचं जर बाईंग प्रेशर आलं तर मात्र निश्चित मार्केट फर्दर रॅली करू शकतो. त्यामुळे FIकडं त्यांच्या सेलिंगच्या आकडेवारीकडे बघणं गरजेचं आहे. तर मागाशी ज्या लेवल सांगितल्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये, त्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता उद्या कॉल ऑप्शन्समध्ये. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.